एक महत्वाची बातमी आहे। दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 4 एफआयआर नोंदवलेत। आणखी 2 एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। पहिला, संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवी दिल्लीतील संवेदनशील परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल एक एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे। दुसरा, हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याबद्दल एक एफआयआर नोंदवलाय। पोलीस तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे जप्तही करण्यात आले। तिसरा आणि चौथा म्हणजे शासकीय कामात अडथळा आणणं, पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणं आणि मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल 2 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत। दिल्ली पोलीस हिंसाचार आणि कायदा हातात घेण्याशी संबंधित विविध कलमांखाली आणखी 2 एफआयआर नोंदवतायत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। काल जे आंदोलन तापलं होतं त्या संदर्भात आता ही पोलिसांची कारवाई आहे। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत आणि अनेक जणांवरती गुन्हे नोंदवले जात आहेत। एफआयआर देखील दाखल होतीये। सविस्तर सांगाल हे जे 2 एफआयआर नोंदवले जाणार आहेत त्या संदर्भात आणि अजून किती एफआयआर नोंदवले जाऊ शकतात? बिलकुल, एकूण 6 एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आलेली आहे। कारण जंतर मंतरवर काल एक ड्रोन आपल्याला दिसलेले, त्याचे व्हिडिओ दिसले होते, परंतु ते परवानगीशिवाय ते व्हिडिओ करण्यात आले होते आणि ड्रोन जो आहे ते जंतर मंतर परिसरामध्ये उडवण्यात आले होते। तर ही पोलिसांची परवानगी घेतली नव्हती। हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हिंसाचार भडकवण्याचा कट करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी हिंसाचार झालेला आहे, नुकसान करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये व्हिडिओग्राफीचे पुरावे, एव्हिडन्स जे आहेत ते सुद्धा आहेत। तर हे 2 महत्वाचे गुन्हे आहेत आणि त्याशिवाय मालमत्तेचं नुकसान सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीन कोणत्या बाहेरच्या शक्तींचा हात होता का हे सुद्धा शोधण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर दिल्ली बाहेरचे काही लोक होते का आणि असं सांगण्यात येतं की याच्यामध्ये विद्यार्थी नव्हते, तर मग हे लोक कोण होते हे ओळख पटवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काम जे ते चालू आहे। तर त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कायदेशीर आदेशाचं किंवा नियमाचं पालन केलं नाही आणि पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणलेला आहे असा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की जंतर मंतर आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक खासदार, अनेक आमदार जे आहेत, राजकीय नेते हे अभिजित देपके यांना भेटायला गेले होते आणि त्या दरम्यान पोलीस जे कारवाई करत होते तर त्यांच्या कामामध्ये अडथळा आलेला आहे। त्यामुळे हे सुद्धा एक महत्वाचा कलम जे आहे ते लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बळाचा वापर करण्यात आलेला आहे हे सुद्धा कलम जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। बेकायदेशीर जमाव करण्यात आलेला आहे, हिंसाचार करण्यात आलेला आहे, दंगल घडवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर गंभीर कृत्य जे आहेत, हिंसक कृत्य जे आहेत ते करण्यात आलेलं आहे। तर असे वेगवेगळे कलम आणि वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। धन्यवाद रामराजे, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। पोलिसांची ही कारवाई कशी पुढे जाते आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू।